उद्धव ठाकरेंच्या कुडाळच्या सभेवरून कोकणात वातावरण चांगलंच तापलेलं आहे। या सभेचा नेमका काय या सभेमध्ये घडेल ते सांगतायत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील। शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जनसंवाद दौरा आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात येते, परंतु ते येण्या अगोदरच कुडाळ इथल्या सभेवरून वाद निर्माण झालेला पाहायला मिळतोय। कारण कुडाळ इथं जिजामाता चौकात जी सभा घेतली जाणार आहे त्या सभेच्या ठिकाणावरून भाजप नेते निलेश राणे यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे। चौकामध्ये सभा घेण्यापेक्षा एखाद्या मैदानात किंवा हॉलमध्ये सभा घ्यावी अशा प्रकारे त्यांनी मत मांडलेलं आहे आणि या संदर्भात त्यांनी पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचं देखील म्हटलेलं आहे। कारण या सभेमुळं लोकांना अडचण निर्माण होईल, कारण ज्या चौकामध्ये सभा केली जाणार आहे त्यामुळं लोकांना वाहतूक समस्येला सामोरं जावं लागेल अशा प्रकारे मत त्यांनी मांडलेलं आहे। वैभव नाईक या मतदारसंघात सध्या आमदार आहेत, ठाकरे गटाचे आमदार आहेत आणि त्यांच्या विरोधात निलेश राणे हे या कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून तयारी करताना दिसून येत आहेत आणि त्याचेच पडसाद जे आहेत ते या सभेच्या अगोदर पाहायला मिळत आहेत। कारण निलेश राणे यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो खास करून कुडाळ मालवण लोकसभा मतदारसंघातून ते करत असलेली तयारी आणि त्याला धरून कुठेतरी वातावरण तापवण्याचा प्रयत्न जो आहे तो आतापासून सुरू झालेला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पदामकरसह कृष्णात पाटील, झी मीडिया, कुडाळ।